तर पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। केडगाव परिसरामध्ये पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीररित्या तपासणीचा आरोप आहे। तपासणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजलेली होती। 35 ते 50 हजारांमध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्याचा दावा होता। दौंड तालुक्यामध्ये असलेल्या केडगाव आणि या केडगावातील गर्भलिंग निदान प्रकरण जे आहे ते सध्या समोर आले आहे। सध्या मी त्याच केडगावमध्ये आहे की जे 15,000 लोक वस्तीत असलेलं हे केडगाव आणि या केडगावामध्ये गर्भलिंग निदान जे प्रकरण आहे ते सध्या समोर आले आहे। याच गावामध्ये वास्तव करणारा अण्णासाहेब गिरी हा बोगस डॉक्टर आणि या डॉक्टरच्या माध्यमातून पोर्टेबल सोनोग्राफीच्या माध्यमातून ह्या अनेक महिलांची गर्भलिंग निदान करायचा। पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे। आणखी काही डॉक्टरांची साखळी जी आहे याच्यामध्ये सामील असल्याचा सुद्धा संशय जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। गर्भलिंग निदान प्रकरण जे आहे ते सध्या समोर येणं धक्कादायक मानलं जात आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, केडगाव। डॉक्टर अतुल जाधव त्यांना सुद्धा अटक करण्यात आली। त्यांचा वाघोलीमध्ये क्लिनिक होता। अजून काही क्लिनिक व डॉक्टरचे नाव आमच्या समोर आले। त्याचा कुठपर्यंत काय रोल आहे याबाबत सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपास सध्या चालू आहे। तर पुण्यामध्ये हुंडाबळीसाठी छळ पाहायला मिळतोय। 25 वर्षीय विवाहितेनं आयुष्य संपवलं। पतीसह सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। विवाहितेला गर्भपाताची सक्ती केल्याचाही आरोप करण्यात आला। पुण्याच्या चंदननगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला देऊ म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आलेला आहे। तर कल्याण पश्चिममध्ये व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला झालेला आहे। जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली। व्यावसायिक कारणावरून सुरू असलेल्या वादातून हल्ला केल्याची माहिती समोर। तर संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न झालाय। पोलिसांना मदत करण्याच्या बहाण्यानं आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्यांची बनावटगिरी उघड झाली। एका महिलेसह 3घांना अटक करण्यात आली। बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। CIDचे अधिकारी सांगून पोलीस आयुक्तांचा भेटीचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला। पोलीस स्टेशनने व्हेरीफाय केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे निश्चितच पोलीस अधिकारी नाहीत, परंतु आय कार्ड असे बनवलेले आहेत की जेणेकरून सामान्य नागरिकाला वाटावं की ते CIDचे अधिकारी किंवा अंमलदार आहेत। मग या प्रकरणात बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे BNS कलम 204 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बेगमपुरा पोलीस अधिक। तर हत्येच्या घटनेनं पैठण शहर हादरलेला असून 24 तासात दुसरी हत्या झाली। ज्ञानेश्वर उद्यान परिसरामध्ये मंदाबाई अंगारक यांच्या पतीकडून हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून पैठण पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। कालच अमोल आहिरे या तरुणाची चाकूने हल्ला करत हत्या करण्यात आली होती। आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरी हत्या झालेली आहे। तर पुण्याच्या ओतूरमध्ये कौटुंबिक वादातून मुलानं वडील आणि भावाची हत्या केलेली आहे। पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांकडून कुटुंबाच्या मालमत्तेशी संबंधित कारणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। तर राहुरी येथील कृषी विद्यापीठ परिसरात कंत्राटी कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली। राहुरी शनी शिंगणापूर रोड लगत तक्षाता थारोळ्यामध्ये मृतदेह आढळलेला आहे। राहुरी मधल्या गोटुंबे येथील आखाडा गावातील कैलास दोंदे यांची हत्या करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। तर नंदुरबार मधील SBI बँकेमध्ये सुरक्षा रक्षकाकडून मिसफायर करण्यात आले। सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या मिसफायरमुळे एक व्यक्ती जखमी झालाय। फॉरेन्सिक टीमसह पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली। तर जळगाव शहरात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। जळगावात भरधाव कारनं 8 दुचाकींसह 2 भाजीपाला विक्रेत्यांना धडक दिलेली आहे। रामानंदनगर परिसरातील गिरणा टाकी ते चर्च दरम्यान हा कारचा थरार घडला। नियंत्रण सुटल्यानं कारचा हा अपघात झाला असून कार चालक घटनास्थळाहून फरार झालेला आहे। कार चालक हा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात डिझेलनं भरलेला टँकर उलटलेला आहे। तरोडा ते बुधुडा दरम्यान टायर फुटल्याने टँकर उलटल्याची माहिती आहे। चंद्रपूरच्या दिशेने जात असलेला डिझेल टँकर अपघातग्रस्त झालेला आहे।
अपघाताची माहिती पसरताच नागरिकांनी डिझेलसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तर पुण्याच्या शिरूरमध्ये कारे गावात आता मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळते. पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झालाय. पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाणी देखील साचलेलं आहे. तर आता बातमी आहे कराडमधून. कराडच्या खोडशी बंधाऱ्यातून निघणाऱ्या कृष्णा कॅनॉलमध्ये यावर्षीच्या हंगामातील विसर्गाचं शेवटचं आवर्तन सुरू केलं गेलं आहे. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेती क्षेत्राला यातून पाणी पुरवठा केला जातो. हे आवर्तन 15 जून पर्यंत सुरू राहणार आहे. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होत असलेल्या व कराडपासून कराडच्या खोडशी धरणातून निघणाऱ्या कृष्णा कॅनलच्या या हंगामातील शेवटच्या पाण्याचं अवतरण सुरू करण्यात आलेलं आहे. या 13,000 हेक्टर शेतीसह या ठिकाणी पिण्याचं पाणी, जनावरांचं पाणी यासाठी हा कृष्णा कॅनल उपयुक्त असून ऐन उन्हाळ्यात पाण्याचं अवतरण सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि एकूणच शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळालेला आहे. या पाण्याचं अवतरण 15 जून पर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी.